चला तर मग आज बनवूयात आपण इन्स्टंट अशी रव्यापासून तयार होणारी इडली. सांबराची पण काही गरज नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज बनवणार आहोत आपण इन्स्टंट इडली. त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. उकडून घेतलेले 2 बटाटे, मटार, ढोबळी मिरची, टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, दही अर्धी वाटी. यात मसाले बघा, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, थोडीशी हळद, कांदा, 1 वाटी रवा, जिरे, मोहरी, थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे बघा आपण, आणि मीठ. चला तर मग आता कृती करूयात. बघा, एक मिक्सरचं भांडं घेतले. त्याच्यात अगोदर आपण टाकून घेणार आहोत. वापरले जाईल तेलामध्ये. आज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या घेऊ शकता. बघा, आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालून घेणार आहोत. बघा, खूपच भारी येतोय. बघा, आता आपल्याला आणखी मसाले पण ऍड करायचे त्याच्यात. त्याच्या अगोदर फोडणीचा वास भारी यायला लागलाय. आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार आहोत. बघा, आपण आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊन थंड करून घ्यायचंय. बघा, प्रत्येकाच्याच घरात असे ग्लास असतात. आता त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि हे सगळीकडे बघा, आपण आता ह्याचे ना व्यवस्थित असे रोल करून घेणार आहे. बघा, भाजीचे बघा, असे छोटे छोटे आपल्याला रोल बनवून घ्यायचे त्याचे. अशाच प्रकारे आपण सर्व रोल बनवून घेऊयात. अगोदर टाकून घेणार आहे. बघा, असं व्यवस्थित केलेले रोल्स टाकायचे त्याच्यात. आपण याच्यात बॅटर वरून टाकून घेणार आहे. ह्या अशा प्रकारे आपण सर्व ग्लासांमध्ये घेणार आहे आणि झाकण लावून ठेवणार आहे 10 मिनिटांसाठी. बघा, आपल्याला हे झाकण लावून ठेवून दे. बघा, असं व्यवस्थित मला तर दिसत असेल. बघ, आता आपण हे काढून घेऊयात आणि कट करून घेणार आहोत. चाकूने गोल गोल फिरवून घ्यायचे. चांगला प्रकार आहे हा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.